नमस्कार शिक्षक मित्रांनो, बघा सर्वांना प्रश्न पडला असेल की टॉय बेस्ड पॅडागॉजी थ्रू एक्सपेरिमेंटल लर्निंग मटेरियल यामध्ये आपल्याला जे हे पॉकेट मिळालेलं आहे किंवा हे डिव्हाइस मिळालेलं आहे, हे काही जणांना प्रश्न पडला असेल की नेमकं काय. बघा वर नाव दिलेलं आहे संकल्पनात्मक प्रशिक्षणपर व्हिडिओ. मग हे वापरायचं कसं किंवा कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी पडणार आहे किंवा आपल्या मुलाच्या विकासासाठी कसा याचा वापर होणार आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू. बघा त्यासाठी आपण सर्वात आधी हे ओपन कसं करायचं ते पाहूया. हे जे डिव्हाइस आहे आपण घेतल्याच्या नंतर याच्या चारी बाजूंनी पाहायचं. आपल्याला हे अशा पद्धतीचं एक इथे खाचा दिसेल. तर काय करायचं, आपण या खाच्यावर अशा पद्धतीने बोट ठेवायचंय आणि इथून हे असं ओपन करायचं. बघा ओपन केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं आपल्याला हे कार्ड दिसेल. आता दिसल्याच्या नंतर काय करायचं, याला सहज आपण असं काढून घ्यायचंय आणि काढून घेतल्याच्या नंतर आता हे जे कार्ड आहे ते आपण पाहू शकता हे वरच्या बाजूने असं आणि खालून फक्त ब्लँक आहे. तर आता इथे पाहू शकता तुम्ही की याला आपल्याला वरच्या बाजूने काही करायचं नाही. जर याला उघडायचं असेल तर खालच्या बाजूने फिरवायचं आणि फिरवल्याच्या नंतर तुला याला प्रेस करायचं म्हणजे दाबायचंय. दाबल्याच्या नंतर आपण पाहू शकता की खालच्या बाजूला हे अशा पद्धतीचं एक डिव्हाइस ओपन झालेलं म्हणजे हे जे डिव्हाइस आहे हे खालच्या बाजूला असं उघडेल आणि हे उघडल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं आपल्याला दिसेल. आता इथे पाहू शकता हे ज्या लाईन दिलेले आहेत, तर हे एक पेन ड्राईव्ह सारखं डिव्हाइस आहे जे की पेन ड्राईव्ह प्रमाणेच काम करते आणि याची स्पेस आहे 16 GB. तर त्यामध्ये आपल्याला जे आपले संकल्पनात्मक व्हिडिओ आहेत, ज्या काही कन्सेप्ट आहेत, त्या सर्व कन्सेप्टवर एक एक व्हिडिओ त्यांनी नमुना व्हिडिओ म्हणून बनवून दिलेला आहे. तो कशा पद्धतीने आपल्याला मोबाईलमध्ये पाहायचा किंवा मोबाईलमध्ये कसा ओपन करायचा. बघा त्याच्यासाठी आपल्याला एक केबल घ्यावी लागणार आहे मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी. तर ती केबल घ्यावी लागणार आहे. ती केबल म्हणजे ही अशा पद्धतीची ही केबल घ्यायची. बघा एकीकडून हे जे आहे पेन ड्राईव्ह लावण्यासाठी त्याला सॉकेट आहे आणि दुसरीकडून जे मोबाईलच्या चार्जिंगच्या पिन प्रमाणे सॉकेट आहे ते घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला काय बघा, आता हे जे डिव्हाइस आहे ते आपण या आपल्या पेन ड्राईव्ह लावण्याचे जे सॉकेट आहे त्याच्यामध्ये पाहायचं. ज्या बाजूला डॉट आहेत तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये तुम्हाला ते पॉइंट दिसत आहेत आणि पेन ड्राईव्हचे पॉइंट हे दोन्ही एकाला टच होतील अशा पद्धतीने हे यामध्ये हे डिव्हाइस बसवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे फिट बसवल्या जाईल. आता बसल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला आपला जो मोबाईल आहे जिथे की चार्जिंगचं सॉकेट आहे तिथे आपल्याला ही पिन लावायची. अशा पद्धतीने पिन बसेल. आता आपण पाहू शकता पिन बसवल्याच्या नंतर हे पहा, आता मी हे डिव्हाइस कनेक्ट केलेलं आहे. इथे चार्जिंगची पिन कनेक्ट केलेली आहे आणि इकडे पेन ड्राईव्ह कनेक्ट केलेला आहे. आता माझ्या मोबाईलमध्ये वर आयकॉन आलेला आहे, हे अशा पद्धतीचा आयकॉन जो की पेन ड्राईव्ह कनेक्ट असलेले दाखवते. मी जेव्हा हे ड्रॉबार खाली केलं तर इथे पण नाव दाखवते USB ड्राईव्ह. तर हेच आपल्याला ओपन करायचं. तुम्ही याच्यावर डबल टॅप करून ओपन करू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जो फाईल मॅनेजर आहे किंवा जिथे आपली मेमरी दाखवली जाते तिथे तुम्ही पाहू शकता की तुमचं डिव्हाइस आलेलं आहे. आता इथे तुम्हाला दिसेल, हे इथे पाहू शकता तुम्ही की इथे दिलेलं आहे USB स्टोरेज कनेक्टेड, म्हणजे हाच आपला जो पेन ड्राईव्ह किंवा हे डिव्हाइस आहे ते कनेक्ट झाले. आता याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करसाल तर हे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे जे काही त्याच्यामध्ये चॅप्टर आहेत किंवा व्हिडिओ आहेत मार्गदर्शनपर ते दाखवले जातील. हे पाहू शकता तुम्ही इथे एक एक व्हिडिओ दिलेले, 1 नंबर 2 नंबर अशा पद्धतीने सर्व व्हिडिओ दिलेले. तुम्ही इथे प्ले पण करू शकता. जसं की मी इथे एक व्हिडिओ प्ले करत आहे. कमी डब्याकडून जास्त हे पहा डब्यांकडे अशा पद्धतीचे असा हे क्रम व्हिडिओ लावला. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला यामध्ये 1 पासून ते 43 पर्यंत असे व्हिडिओ यामध्ये दिलेले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या पेनड्राईव्हच्या माध्यमातून आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे जे डिव्हाइस आहे ते आपल्या मोबाईलमध्ये शाळेवर वापरायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. बघा आता हे जे